AudioJungle. नमस्ते. स्वागत आहे तुमचं सर्वांचं फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये. सर्वप्रथम माफ करा, रिव्ह्यू द्यायला थोडासा उशीर झालेला आहे, पण खरंच त्याबद्दल क्षमस्व. आणि ज्यांनी अजूनही तुंबाडची मंजुळा बघितलेला नाही त्यांच्यासाठी हा रिव्ह्यू खास असणार आहे. तर आपण आज बोलणार आहोत तुंबाडची मंजुळाबद्दल. तुंबाडची मंजुळा हा एक कन्नड चित्रपटाचा रिमेक आहे, सू फॉर सो मधनं, म्हणजे सुलोचना फ्रॉम सोमेश्वरम. तर इथे त्यांनी अप्रतिम आणि बेमालूम मराठी रूपांतरण केलेलं आहे, तुंबाडची मंजुळा. आता नक्की मंजुळा हे नाव का घेतलंय हे चित्रपट तुम्हाला बघावाच लागेल. आणि ह्या सर्वासाठी दिग्दर्शक विविध कोरेगावकर यांनी जो चित्रपट आपल्यासमोर प्रेझेंट केलेला आहे, अप्रतिम आहे. कास्टिंग च्या बाबतीत तर काय बोलणार, म्हणजे एक एक पात्र जे निवडलेलं आहे हे अप्रतिम आहेच त्यांनी निवडलेलं. आणि त्याची बरोबर एकदम निवड इतकी अप्रोप्रिएट केलेली आहे त्या प्रत्येक पात्राची. तर कथेमध्ये साधारण छोटंसं ब्रीफ असं आहे की एका गावामध्ये भूताचं एक, मी आता कोकणात तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, भूताच्या गोष्टी खूप असतात आणि त्या आपण ऐकलेल्या असतात. आता नक्की या भूताच्या गोष्टी मागचं रहस्य काय, आणि ते कसं काय घडत असतं, आणि त्याच्यातनं गैरसमज होतात, आणि ती कथा कशी पुढे जाते, की हा इतका म्हणजे अप्रतिम असा कॉमेडी सदृश्य हा चित्रपट आपल्याला पुढे नेतो. आणि तरीही गावातल्या काही भयानक आणि विदारक गोष्टींचं सत्य आपल्यासमोर मांडतो. आणि त्यासाठी माझं स्वतःचं असं नक्कीच तुम्हाला सांगणं आहे की तुंबाडची मंजुळा तुम्हाला नक्की बघायला हवा. रिव्ह्यू मध्ये पुढे जाण्यापूर्वी मी सांगेन, जर का आमचा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराच, आणि त्याच्याशिवाय बेल आयकन दाबा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की शेअर करा. आम्ही जास्तीत जास्त चांगली माहिती आणि चांगलं कंटेंट तुमच्यासमोर आणायचा नक्कीच प्रयत्न करू. तर कथा म्हणजे छोटीशी अशी अशी गंमत आहे की एक गाव आहे, आणि गाव म्हटलं तरी अगदी फार खूप छोटं असं गाव नाही, बऱ्यापैकी वस्ती असलेलं हे गाव आहे. कोकणातलं गाव आहे, आणि ह्या गावामध्ये आपले जो हिरो आहेत त्याच्या अंगामध्ये भूत येतं, असा एक प्लॉट तयार होतो. आणि मग हे काय आहे, भूत कोण आहे नक्की, हे भूत म्हणजे नक्की कुठल्या डिरेक्शननी ते आपल्याकडे आलेलं आहे, ह्याच्यातली जी काही कॉमेडी आहे, किंवा ते नक्की भूत असतं का, या सगळ्यातला एक धरून एक प्लॉट तयार केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये साईड हिरो हिरोईन्स जे आहेत ते मेन हिरोईन्स असण्याच्या ताकदीचे आहेत. कारण सर्वप्रथम त्या दोन व्यक्तींनी ज्यांनी हा चित्रपट ॲज अ साईड हिरो किंवा हिरोईन म्हणून ऍक्सेप्ट केले आहे, ते स्वतः खूप मोठे दिग्गज कलाकार आहेत, आणि ते मेन स्ट्रीम मध्ये स्वतः मेन हिरो हिरोईन राहिलेले आहेत. मी बोलतो आहे जितेंद्र जोशी आणि अर्थातच सई तामणकर यांच्याबद्दल. ह्या दोन्ही पात्रांची जी निवड आहे ती इतकी अप्रतिम आहे, कारण हे मुख्य कथानकाचा एक मोठा भाग आहे, पण तरीही हे मेन हिरो हिरोईन नाही आहेत. आणि ह्याच्याच मध्ये काकण ह्याच्यात अर्थात मी काकणचा विषय काढला, कारण काकणमध्ये जे लहान मुलीची भूमिका केलेली ह्याच्यामध्ये तरुण हिरोईन म्हणून आपल्यासमोर येते, पी.एल. नाईक. आणि ओम भूतकर हा एक म्हणजे तरुण हिरो असं आपण म्हणूया, मेन हिरो हिरोईन म्हणण्यापेक्षा, कारण कॅरेक्टरायझेशन चित्रपटाचं खूपच सुंदर केलेलं आहे. त्याचबरोबर उषा नाडकर्णी आहेत, उमेश जगताप आहे, आणि इतरही अनेक अनेक कलाकार आहेत की जे कलाकार वाटतच नाहीत, म्हणजे ते त्या गावातली कॅरेक्टर्स प्ले करतात, आणि ती उत्तम प्रकारे आपल्यासमोर सादर होत आहे. आणि ती जी काही धमाल घडते, बरं कुठलंही पात्र जे आहे ते आपलं कॅरेक्टर सोडत नाही, आणि त्या कॅरेक्टरमधूनच जी धमाल घडते, त्याच्यासाठी ह्या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, इव्हन संगीत, सगळ्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. तर मी म्हटलं त्याप्रमाणे तुंबाडची मंजुळा हा एक अप्रतिम अनुभव आहे, आणि तुम्ही सर्वांनी तो जाऊन थिएटरमध्ये जाऊन घ्यावा. नक्की मंजुळा कोण, तुम्हाला जे चित्रपटामध्ये दिसतं ते आपल्याला एक पाय आलेला दिसतो, तो नक्की कोणाचा आहे. त्याचप्रमाणे काळा पोपट आपल्याला काही काही ह्याच्यामध्ये दाखवला जातो पोस्टर्समध्ये. म्हणजे काय, म्हणजे ती मैना आहे, कोण आहे, काय म्हणजे हे सगळं काय आहे? तुम्हाला जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहणं गरजेचं आहे, आणि तुमचे पैसे नक्कीच फुकट जाणार नाहीत. अर्थात एकच सांगेन की या चित्रपटात भूत आहे अशा अपेक्षेने मात्र जाऊ नका.
बट ह्याच सगळ्याची जी काही समज गैरसमज आणि जी काही धमाल घडते, तर ती तुंबाड त्याच्यासाठी तुम्हाला तुंबाडची मंजुळा बघणं नक्की नक्की गरजेचं आहे. आणि सुंदर चित्रपट आहे, जाऊन त्याचा अनुभव नक्की घ्या. आणि फर्स्ट डे फर्स्ट शो कडून ह्या चित्रपटाला आम्ही देतो आहोत 4 स्टार्स. तुम्हाला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. अ, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अ, खूप शॉर्टमध्ये आम्ही नक्कीच चित्रपटाचे व्हिडिओज तुम्हाला चित्रपटाचे जे काही रिव्ह्यूज आहेत ते, किंवा नाटकाचे किंवा वेब सिरीजचे रिव्ह्यूज आम्ही तुमच्यापर्यंत आणू. आणि तुम्हाला याचा फायदा होत असेल तर नक्की कळवा. धन्यवाद. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. आणि लवकरच @फर्स्ट डे फर्स्ट शो वरती आम्ही एक नवीन रिव्ह्यू घेऊन येऊ.